खेळासाठी आज इथे उपस्थित असलेले माझ्या सोबत आलेले आमचे संतोष भाऊ, मिथुन भाऊ, वरपचे सरपंच गणेश भाऊ, आकेश भाई, सगळेच राकेश भाई, सत्रे भाऊ, सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील, दिवेकर भाऊ, ही सारीच मंडळी अगदी सकाळपासून कधी येत आहे म्हणून वाट बघणारी ही सारी मंडळी, पावळ खोऱ्यातली ही सारी सोबत आलेली सगळीच आदरणीय मंडळी. आणि आज या देवमाळ सारख्या छानशा मैदानावरती ज्यांनी अगदी 3 दिवस झाले गेले कष्ट घेत आहेत ते आमचे काष्टे भाऊ आहेत. त्यांना सोबत करणारे आमचे रामदास भाऊ आहेत, गणपत भाऊ आहेत, खंडू भाऊ पारधी आहेत आणि तुमची सारी टीम, जे तरुण मंडळी, जे सारे काष्टे भाऊंना, रामदास भाऊंना जे मगाचपासून मी पाहतीये तुम्ही सारे जण मदत करताना दिसत आहात, हे सारे तरुण युवक. आणि आज खरोखर मनापासून आनंद वाटला की तुमच्याच भागातला एक जण लक्ष्मण भाऊ की ज्यांनी स्वतःचा उद्योग काहीतरी असावा म्हणून आज डीजेचं सगळं ऍसेट त्यांनी इथे केलं. हे सारं पाहून मी गणेशभाईला विचारलं की हे कोण आहेत, तेव्हा काष्टे भाऊंनी सांगितलं असे इथे उपस्थित असलेले लक्ष्मण भाऊ आणि या तालुक्यातून आलेले सर्वच क्रिकेटचे संघ घेऊन आलेले वेगळे वेगळे सगळे क्रिकेट रसिक. आणि मी विचारलं की पाबळ खोऱ्यापुरतेच आहे का, तर म्हणतात नाही ताई, अख्ख्या पेण तालुक्यातले सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहात. इथे उपस्थित असलेले सर्वच बंधू आणि भगिनींनो, रोहा पण आहे, रोहा पण आहे का, म्हणजे तुम्ही तालुक्याच्याही पुढे एक पाऊल पुढे आहे. रोहा, कालापूर, कर्जत, बर, पनवेल, सुधागड, म्हणजे नुसते तालुकापुरती मर्यादित न राहता तर तुम्ही जिथे जिथे आमचे बांधव आहेत त्या साऱ्यांनी इथे यावं, खेळाचा आस्वाद घ्यावा, खेळात सहभागी व्हावं म्हणून एक उदात्त हेतूने इथे आयोजित केलेल्या क्रिकेटच्या तुमच्या या उत्सवासाठी म्हणेन मी की तुम्हाला साऱ्या जणांना मनापासूनच्या शुभेच्छा देते की देवमाळ सारख्या एवढ्या उंचावरती एका छोट्याशा गावामध्ये तुम्ही जिल्ह्याच्या क्रिकेटचे संघ बोलावलेत, चांगले सामने आयोजित केलेत, उत्तम प्रकारे कुठलाही गैरप्रकार न करता छानपणे सामने सगळे चालू असताना आपण पाहतो आहोत. खरंच काष्टे भाऊ आणि रामदास भाऊ तुम्हाला दोघांनाही मनापासूनच्या शुभेच्छा देते की खूप चांगले सामने तुम्ही इथे आयोजित केलेत. बाकी खरं बोलायचं हे स्टेज नाहीये. आज ज्या पद्धतीने अख्ख्या ग्राउंडवर भारतीय जनता पक्षाचे कमळाचे झेंडे दिसतात त्यामुळे मला खरं या दोघांविषयी किंवा कुठेच काही बोलण्याची आवश्यकता इथे काही काष्टे भाऊ राहिलेली नाहीये. तुम्ही सुद्धा मनात काही आणू नका. कारण कसं आहे ना काष्टे भाऊ, एकदा तुम्ही शब्द दिलात आणि त्या शब्दावरतीच आजच नाही तर गेले 15 वर्ष आपली सोबत आहे, 15 वर्षाची आपली एकमेकांसोबतची मैत्री आहे म्हणूयात किंवा एक कार्यकर्ता आणि ताई असं नातं आपलं एकमेकांचं दोघांमधलं भाऊ बहिणींचं नातं आहे. त्यामुळे मला तुमच्याबद्दल शंका तर कधीच नाहीये. पण आज मी इथे आले ते फक्त तुमच्या प्रेमाखातरच रामदास भाऊ. कारण सकाळपासून काष्टे भाऊंचे 4 फोन झाले, ताई कुठपर्यंत आलीस का, निघालीस का, आणि त्याच प्रेमाखातर मी आज इथे आलेली आहे. पण इथे येऊन खरंच खूप मनापासून आनंद झालाय काष्टे भाऊ की मी देवमाळला आले. मला खरंच बरं वाटलं की आज इतक्या सुंदर ग्राउंडवरती तुम्ही साऱ्या जणांनी जे सामने आयोजित केलेले आहेत. आणि थोडं राजकीय एकच शब्द बोलेन की जिथे रामदास भाऊ आणि काष्टे भाऊ एकत्र आलेत म्हटल्यावरती मला काही शंका गावात, संतोष भाऊ बरोबर ना, शंका घेण्याचं आणि दुसरे किती कोणी आले तरी मला शंका मनात घेण्याचं काहीही कारण रामदास भाऊ नाहीये. अडचणी अनेक येतील पण त्या प्रत्येक अडचणींना सामोरं जाण्याचं धैर्य आपल्या साऱ्या जणांच्यात आहे. आपण भाई मोहन पाटलांचे कार्यकर्ते आहोत, आपण भाई मोहन पाटलांनी शिकवलेली सगळी पोरं आहोत.
त्याच्यामुळे अनेक अडचणी येतील. त्या अडचणींना आपण मात करायचं आहोत. रामदास भाऊ आणि काष्टे भाऊंच्या प्रयत्नांनी रस्ता सुद्धा तुमचा मार्गी लागलेला आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. त्याला सुद्धा कामाला सुरुवात कधी करायची हेच फक्त ते काष्टे भाऊ मला विचारत असतात. आणि मी त्यांना म्हटले जरा पाऊस जाऊ द्या, खडी टाकायची, डांबर टाकायची आणि त्याला परत काही व्हायला नको म्हणून थोडे दिवस थांबलेलो आहोत. पण ह्या निमित्ताने तेही लवकरात लवकर सुरुवात होईल. अशी अनेक कामं आहेत जे काष्टे भाऊ नुसतं येऊन सांगतात, झालं नाही तर माझ्यावर चिडतात, ओरडतात, रागवतात. पण आमचं दोघांचं नातं हे वेगळं आहे. परत क्रिकेटकडे वळताना मी एवढंच सांगेन की खूप चांगला कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन तुम्ही साऱ्या जणांनी, काष्टे भाऊ असतील, रामदास भाऊ असतील आणि त्यांची सारी ही टीम असेल, त्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इथे नियोजन केलेलं आहे. तुम्हाला साऱ्या जणांना मनापासूनच्या शुभेच्छा देते. आणि जे जे कोणी फायनलला पोहोचलेत किंवा पोहोचतील त्यांना साऱ्या जणांना शुभेच्छा देते की 1 नंबरचं बक्षीस घेऊनच इथून छानपैकी जा, अशा साऱ्या जणांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.